ओके, सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? एकदा सांगा बरं मला. म्हणजे आहेस तो Yes, क्लिअर sir. तरी एक. ठीक आहे. ओके. So let us continue with this inverse Laplace transform. तोपर्यंत बाकीचे जे होतात एक जस्ट चार्ट मध्ये आपण रिवाइज करूया. Inverse Laplace transform. Now we have already completed Laplace transform. It is inverse Laplace transform. Basically concept काय आहे? आपल्याला जर माहिती असेल म्हणजे if Laplace of f of t is equal to f of s, then Laplace inverse, which is read as Laplace inverse of f of s is nothing but f of t. f of t चा Laplace capital F of s असेल तर capital F of s चा inverse small f of t असेल. Directly integration साठी. ठीक. Then there is one linearity property which is quite very simple. Constant, the Laplace inverse of C1 F1 is C2 F2s. Constant can be taken outside of the Laplace inverse. Constant C1 बाहेर आला, constant C2 बाहेर आला. मध्ये addition, subtraction असेल तर subtraction असेल. वेटिंग मध्ये हो. वेटिंग ला 1-2 ठीक. ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. याचा इन्व्हर्स सेपरेट, याचा इन्व्हर्स सेपरेट. पहिल्याचा इन्व्हर्स काढताना C1 बाहेर, F1s चा इन्व्हर्स तो आहे F1t आणि C2 बाहेर, F2s चा इन्व्हर्स तो आहे F2t. सिंपल linearity property. Third, while finding Laplace inverse, we are having three basic methods. First one is use of table of inverse Laplace transform. The standard फॉर्म्युलांचा वापर करून इन्व्हर्स फाइंड आउट करणे. या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म्युले दिलेले आहेत. दुसरी आहे यूज ऑफ थेरम्स ऑफ इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म. आपण लॅपलास मध्ये सुद्धा थेरम बघितले होते. इन्व्हर्स लॅपलास मध्ये सुद्धा थेरम्स आहेत. तसेच नावं सारखीच आहेत, लक्षात घ्या. फर्स्ट शिफ्टिंग थेरम, सेकंड शिफ्टिंग थेरम, कन्व्होल्युशन थेरम, डिव्हिजन बाय टी असायचं, या ठिकाणी डिव्हिजन बाय एस, मल्टिप्लिकेशन बाय टी असायचं, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन बाय एस. सो ऑल दीज विल बी देअर. लक्षात घ्या, कन्व्होल्युशन थेरम मध्ये एक बरंचसं कन्फ्युजन असतं. कन्व्होल्युशन थेरम लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये जो आपण शिकलो तिथं फार त्याचा यूज नाहीये. त्याचा यूज कुठं होतो? बेसिकली इनवर्स लॅपलास मध्ये. कन्व्होल्युशन थेरमचा एक्झाम्पल 100% असतं. पण मग आता जर एमसीक्यू एक्झाम होणार असेल तर मग एमसीक्यू एक्झाम्पलला मेथड मायनस राखत आहे ना. मेथड जी आहे मेथडचं काही इम्पॉर्टन्स राहत नाही. तुम्ही कसंही करा, आन्सर फक्त दिलं द्यायचं असतं तुम्हाला. ठीक. एक मेथड ती पण असते, कारण तीच राहतं. तो त्याचा काय आन्सर सांगतो ती एक मेथड. त्याने सांगितलं बी, आपण मारलं बी, करेक्ट असेल तर करेक्ट. क्लिअर. तर त्याला मेथड हा विषय येत नाही सांगण्याचा अर्थ. पण आपल्याला शिकून घ्यायचे आहेत मेथड ऑफ थेरम्स. थेरम्स मध्ये कन्व्होल्युशन थेरमचा एक्झाम्पल फिक्स त्या ठिकाणी असतं. देन यूज ऑफ पार्शियल फ्रॅक्शन. सो दीज आर द थ्री मेथड्स फॉर फाइंडिंग इनवर्स. नेक्स्ट, टाइम डोमेन मधून फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये कन्वर्ट करणे म्हणजे लॅपलास. लॅपलास ट्रान्सफॉर्म. ट्रान्सफॉर्म म्हणजे काय? चेंज करणे, बदल करणे. कशामधून कशामध्ये? टाइम मधून फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये जाणे म्हणजे लॅपलास. आणि तेच ज्यावेळेस मी रिव्हर्स प्रोसेस घेतो, इनवर्स प्रोसेस घेतो, त्यावेळेस फ्रिक्वेन्सी डोमेन मधून म्हणजे एस ला कन्वर्ट करणे टी मध्ये म्हणजे ट्रान्सफॉर्म करणे. सो दॅट इज लॅपलास इनवर्स ट्रान्सफॉर्म. क्लिअर इथपर्यंत? Okay, so now let us start with first method, that is use of table of inverse Laplace transform. हे सगळे फॉर्म्युले जसं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत त्या पद्धतीचेच बनवलेले आहेत, तशाच पद्धतीने तयार झालेले. आपल्याला माहिती आहे लॅपलास ऑफ 1 इज 1/s. 1/s चा इन्व्हर्स 1. e raised to at चा लॅपलास 1/s minus a. म्हणून 1/s minus a चा इन्व्हर्स e raised to 8. It is like this. All these formulas, there are total 8 फॉर्म्युला. नेक्स्ट थिंग, 7th आणि 8th फॉर्म्युला जो आहे इट इज फॉर 1/s raised to n plus 1. चला ठीक आहे, सगळं समजतं. हे दोघं पाहिले आपण. नंतर 1/s² plus a², sin 80/a. तसं हा असणार cos 80. इकडे दिस इज sin h 80/a आणि हा असणार cos h 80. 7th आणि 8th चा जो फॉर्म्युला आहे इट इज सेम. 1/s raised to n plus 1. इकडे पण 1/s raised to n plus 1. मग दोघांपैकी कुठला वापरायचा? It depends upon value of n. If n is positive integer,
मग डायरेक्टली ती फॉर्म्युला हा घेणार टी रेस टू एन अपॉन एन फॅक्टोरियल. सेकंडली, इफ एन इज निगेटिव्ह इंटिजर ऑर फ्रॅक्शन, बघा पॉझिटिव्ह इंटिजर म्हणजे एनची व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 अशी काही पण असू शकते, फॉर्म्युला नंबर 8 वापरणार. इकडे जर का एनची व्हॅल्यू निगेटिव्ह किंवा फ्रॅक्शनल असते, ठीक आहे, निगेटिव्ह किंवा फ्रॅक्शनल, निगेटिव्ह -1 -2 -3 किंवा 1/2 1/3 3/4 या प्रकार जर असली तर हा फॉर्म्युला नंबर 7 वापरणार. ठीक आहे, बेसिकली दोघं फॉर्म्युले सेमच आहेत, ते वेगळे नाहीये. बघ आता तुम्हाला आठवत असेल डिप्लोमाला जे आपल्याकडे होते एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह आणि एक्स रेस टू एन चे इंटिग्रल यांचे काही फॉर्म्युले आहेत. एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह एन एक्स रेस टू एन मायनस 1 किंवा एक्स रेस टू एन चा इंटिग्रल एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रल. मग त्या ठिकाणी मी एक सांगितलेलं होतं की तुम्ही एक्स रेस टू 1 एक्स रेस टू 2 एक्स रेस टू 3 एक्स रेस टू 4 असं एक्स रेस टू 10 मग नंतर एक्स रेस टू 100 एक्स रेस टू 500 असं काहीतरी काढून ठेवायचं आणि मुळात एक्स रेस टू 1 पासून एक्स रेस टू 10 पर्यंत तर काढलेले पाहिजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन. म्हणजे तो पॅटर्न लक्षात येतो की फॉर्म्युले कसे तयार होतात. सिमिलरली या ठिकाणी सुद्धा 1 अपॉन एस, कारण सगळ्यात अगोदर करणार याची पॉवर यांची व्हॅल्यू 0 घेतली मी तर 1 अपॉन 0 प्लस 1 म्हणजे तो 1 होऊन जाणार 1 अपॉन एस आहे तसं त्याचा आहे 1 अपॉन एस स्क्वेअर 1 अपॉन एस क्यूब 1 अपॉन एस रेस टू 4 1 अपॉन एस रेस टू 5 इतके काढून ठेवा, पॅटर्न लक्षात येईल. हा फॉर्म्युला वापरत असताना लक्षात ठेवा यांची जी व्हॅल्यू आहे म्हणजे समजा 1 अपॉन एस रेस टू 6 असेल, बरं आता काढायचं 1 अपॉन एस रेस टू 6 मग यांची व्हॅल्यू किती झाली. जर हा फॉर्म्युला वापरत असेल तर यांची व्हॅल्यू झाली 5 याच्यामध्ये टाकणार. तेच हे दोघं फॉर्म्युले आपण या साईडला कन्वर्ट केले होते की डायरेक्टली असं लिहितो ना एस रेस टू एन मध्ये जर फॉर्म्युला एन प्लस 1 च्या ठिकाणी आपण घेतलेला आहे एन. आता एन प्लस 1 च्या ठिकाणी जर एन घेतला तर काय केलं मुळात मी ही यांची व्हॅल्यू 1 ने कमी केली लेफ्ट हँड साईडला. एन प्लस 1 होता त्याला 1 ने कमी केला तो एन झाला. तसं इकडे सुद्धा टी रेस टू एन होता त्या एन ला 1 ने कमी करतो म्हणजे टी रेस टू एन मायनस 1 झाला. आणि हा गॅमा एन प्लस 1 होता 1 ने कमी करतो तो गॅमा एन झाला. क्लिअर. तर लक्षात ठेवायचं की फॉर्म्युला कुठला म्हणजे तुम्ही असं हेच लक्षात ठेवलं पाहिजे असं तुम्ही इकडून केलं तरी चालेल पण हा फॉर्म्युला वेगळा हा वेगळा आहे. हा एक तर तुम्ही 1 अपॉन एस रेस टू 6 डायरेक्ट काढायचं असेल इकडे तुम्ही वापरणार असाल फॉर्म्युला तर यांची व्हॅल्यू 6 घ्या याच्यामध्ये पुट करा. जर का तुम्ही एस रेस टू 6 काढायचंय आपल्याला 1 अपॉन एस रेस टू 6 मग त्या 6 ला तुम्ही लिहिणार 5 प्लस 1 मग त्याच्याच मध्ये यांची व्हॅल्यू 5 होणार. फॉर्म्युले कोणते वापरणार हे दोघं यांची व्हॅल्यू 5 होती एन प्लस 1 च्या फॉर्मॅटला. इतकं ते सिंपल आहे. Okay, so this is something which I already discussed yesterday. We just short मध्ये रिवाइज केलं. Now let us take some examples based upon this. आता मुळात फक्त स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ते छोटे छोटे एक्झाम्पल असणार आहे काही इंजिनिअरिंगला एक्सपेक्टेड नसतात पण ऍप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला वापरायचा कसा त्या हिशोबाने आपण काही एक्झाम्पल त्या ठिकाणी घेऊ. फॉर्म्युला तुमच्या समोरच आहे काही एक्झाम्पल त्या ठिकाणी लिहितो. फर्स्ट एक्झाम्पल लॅपलास इनवर्स ऑफ 5 upon s plus 3 Laplace inverse of 5 upon s plus 3. So just to understand the concept पुढे आपल्याला डायरेक्ट टाकायचे आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणून 5 कॉन्स्टंट आहे so constant can be taken outside of the inverse. 5 Laplace inverse of 1 upon s plus 3 so it is equal to 5. आता याचा इन्व्हर्स काय येणार 1 अपॉन s प्लस 3 चा कोणता फॉर्म्युला लागणार हा नंतर मायनस आहे त्या ठिकाणी काल आपण लिहिला होता 1 अपॉन s प्लस a म्हणजे मायनस a च्या ठिकाणी जर प्लस a करता आहे तर इथं प्लस a च्या ठिकाणी मायनस a होणार. तो 1 अपॉन s प्लस किती आहे या ठिकाणी 3 1 अपॉन s प्लस 3 हा 1 अपॉन s प्लस a चा इन्व्हर्स असतो e रेस टू मायनस at 1 अपॉन s प्लस 3 चा असणार e रेस टू मायनस
VT झाला इनवर्स. सिंपल ऍप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला. सेकंड, Laplace inverse of 2 upon s square plus 16. टू कॉन्स्टंट बाहेर घेतो. लॅपलास इन्व्हर्स कोणाचा येणार 1 अपॉन s स्क्वेअर प्लस या 16 ला काय येणार 4 स्क्वेअर. ठीक आहे, इथे येणार 2. याच्या करता कोणता फॉर्म्युला लागणार सांगा बरं. किती नंबर सांगा फक्त. किती नंबर फॉर्म्युला लागणार 4 3 जुनेद पिंजारी आपल्या सोबत आहे का 3 जुनेद पिंजारी. सर वो उसको भी ज्वाइन करना है क्लास. हाँ हाँ मेरे- ठीक है, मतलब वही आपसे कॉलेज कंफर्म मतलब- करना चाह रहा. हाँ जी ठीक सर. है. हाँ ठीक है. ओके, तो हाँ सांगा किती नंबर फॉर्म्युला लागणार 3 तीन नंबर. नंबर बरोबर. 1 अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 1 अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर काय होता इनवर्स sin 80 अपॉन a. मग इथं काय होऊन जाणार sin 80 म्हणजे 40 अपॉन a म्हणजे 4, कारण या ठिकाणी a ची व्हॅल्यू 4 आहे. कंपेअरिंग विथ दिस फॉर्म्युला. या ठिकाणी जर स्टँडर्ड फॉर्म्युला हा म्हटला मी दिस इज स्टँडर्ड फॉर्म्युला, तर या ठिकाणी a ची जी व्हॅल्यू आहे इट इज मायनस. हा जर फॉर्म्युला याच्या सोबत कम्पेअर, कारण हा स्टँडर्ड आहे, याच्यावरून आपण हा तयार केलेला आहे. तयार केलेलं सगळं बाजूला लिहिले. स्टँडर्ड हा आहे s मायनस a. मग इथं कोण आहे s प्लस 3. s प्लस 3 म्हणजे काय s प्लस 3 म्हणजे s मायनस मायनस 3. मग ज्यावेळेस तुम्ही आपण s मायनस a सोबत कम्पेअर करतो a ची व्हॅल्यू मायनस 3 आहे. s मायनस हा इकडे a. ओके, तर या ठिकाणी a ची व्हॅल्यू 4 होती. s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर s स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. कटिंग होतोय तर सिम्प्लिफाय करून घ्या. 2 टू जा 4. आन्सर होऊन जाणार sin 40 अपॉन 2. क्लियर. नेक्स्ट क्वेश्चन देतो मी. सिंपल ऍप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला. आता जस्ट फॉर एक्झाम्पल तुमच्या डोक्यात अजूनही मला वाटतं काय आता तर तसं तर 1 वर्ष होऊन गेलं ऑनलाईन MCQ वगैरे एक्झाम. काय चालू असतं की काय सब्जेक्टचा अभ्यास किंवा काय अभ्यास काही वेगळा नसतो. अभ्यास एकच असतो, लक्षात घ्या. अभ्यास हा एकच असतो. म्हणजे तुम्ही जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही आतापर्यंत ऑब्जेक्टिव्हची तयारी केलेली नाही ना, पण 11-12 सपोज सीईटी किंवा जेडब्ल्यूचं प्रिपरेशन ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस आपण नेमकं काय करतो तर तेच एक्झाम्पल द्यायचे सॉल्व्ह करायचे, एक्झाम्पल द्यायचे सॉल्व्ह करायचे. काही ठिकाणी ऑब्जेक्टिव्हचे जे काही टेक्निक्स असतात फार काही ठिकाणी थोडीशी हिंट मिळते. म्हणजे 50-50 होतं काही वेळेस. आपल्याला लगेच क्लिक होतं की अरे हे दोघं ते आन्सर नाहीच, मग ते कट होतात. मग बाकीच्या दोघांमध्ये काय म्हणजे शेवटी सॉल्व्ह करावंच लागतं. ठीक, कारण दोघं जरी कट झाले तर तुमच्या समोर 2 जरी ऑप्शन असले त्याच्यातलं एक करेक्ट एक रॉंग आहे. मग हे कसं कळलं हे तुम्हाला समजलं की 2 कट का केलं तुम्ही, कारण बिलकुल अर्थार्थी काहीही संबंध नाही त्यांच्याशी. ठीक, म्हणून ते तुम्ही 2 कट करून बाजूला करून टाकले. तरी उरले 2 सारखे असतात. ते ऑप्शन नेहमी सारखेच असतात, थोडाफार मायनर डिफरन्स करतात. मग त्या केस मध्ये तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागेल. जसं आता या क्वेश्चन मध्ये आन्सर आपलं हे आलेलं आहे की ऑप्शन 2 देऊ शकतो ना. ऑप्शन बघा कसे असू शकतात. ठीक, आणि हेच आता दोघं साईन आहेत ना, दोघं ठिकाणी पास करून टाकणार. चालेल 4 ऑप्शन मध्ये एकतर दोघं ठिकाणी पास करणार नाही तर दोघं ठिकाणी असं पण करू शकतो. बाकी हे 40 अपॉन 2 2t अपॉन 4 दॅट इज कॉल्ड मेकिंग द ऑप्शन्स. करेक्ट आन्सर हेच आहे. मग त्याला ऑप्शन असे द्यायचे की समोरचा कन्फ्युज होईल. कारण साईन आणि साईन एच याच्यातलं जर तुम्हाला काही काही वेळेस काय होतं आपल्याला कळतं की साईन वेगळा आहे साईन एच वेगळा आहे, पण दिसतच नाही. ते परीक्षेचं टेन्शन असतं ना, पण हे टेन्शन दिसतच नाही. ते आपल्याला वाटतं की तो साईनच आहे, पण तो साईन नसतो, तो साईन एच असतो. ठीक, मग असले काहीतरी कन्फ्युजिंग ऑप्शन त्या ठिकाणी ते देत असतात. क्लिअर. जस्ट अ सेकंड.
गाडीची चावी आहे माझ्याकडे. ऑप्शनचा कन्सेप्ट क्लिअर झाला. ऑप्शन्स असतील, काय जे असतील ते ऑप्शन्स त्या पद्धतीने करायचे. मुळात मला क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. ऑप्शन्स त्या पद्धतीने तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठीच केलेले असणार. क्वेश्चन सोपे असणार. ऑप्शन्स दोन गोष्टी लक्षात घ्या. हे एमसीक्यू क्वेश्चन बऱ्याच आहेत तीन टाइप. क्वेश्चन जर सोपा असेल ना तर ऑप्शन्स असे कन्फ्युजिंग बनवणार. ठीक आहे. आणि क्वेश्चन जर थोडासा टिपिकल असेल, कठीण असेल तर मग ऑप्शन्स ते सिंपल सिंपल देतात जेणेकरून पटकन तुम्हाला आन्सर मिळाला पाहिजे. बरं, चला दोन क्वेश्चन घेतले. अजून पुढे वरचे क्वेश्चन आपण स्टँडर्ड फॉर्म्युलांवर आधारित घेऊया. बोर्ड घेतल्यानंतर लक्षात ठेवता मध्ये मध्ये स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा, नाही तर मध्ये मध्ये स्क्रीनशॉट घेत राहायचे. स्क्रीनशॉट गॅलरीमध्ये जमा करायचे नाही. क्लास झाला की लगेच त्यांना नोटबुक मध्ये उतरवून घ्यायचे. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेत असताना बोर्डाचा घ्या. बरं, तर लाप्लास इनवर्स ऑफ ए अपॉन एस प्लस A1 लिहा. A1 अपॉन एस, A2 अपॉन एस स्क्वेअर, A3 अपॉन एस क्यूब. आता इथं सुद्धा तिघ फंक्शनची ऍडिशन आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन आपण सेपरेट सेपरेट करू शकतो. कॉन्स्टंट असेल A1 A2 A3 कॉन्स्टंट असणार, ते बाहेर येऊन जाणार. म्हणजे मुळात हे असणार आहे या पद्धतीने. A1 पहिलाचा, A1 बाहेर. ठीक आहे. लॅप्लास इनव्हर्स कोणाचा 1 अपॉन s चा. प्लस दुसऱ्यामध्ये A2 बाहेर. लॅप्लास इनव्हर्स कोणाचा 1 अपॉन s स्क्वेअर चा. लक्षात द्या आपण सुरुवात करतो म्हणजे इतकं सगळं सेपरेटली होतो. अगदी लहान मुलांसारखं म्हणूया आपण त्याला, है ना, स्टेप बाय स्टेप. पुढे पुढे या गोष्टी आपल्याला डायरेक्ट करायच्या. एकदा प्रॅक्टिस झाली, कळालं की काय पॅटर्न चालतो. कॉन्स्टंट बाहेर येणे, राहिलेल्याचा इनव्हर्स घेणे, प्लस A3 बाहेर. इनव्हर्स कोणाचा 1 अपॉन s क्यूब चा. तिघ केस मध्ये एकच फॉर्म्युला लागणार आहे, तो म्हणजे 1 अपॉन s रेस टू n प्लस 1. अर्थात पहिल्यामध्ये 1 अपॉन s आहे डायरेक्टली, तर हा पण वापरतो. मला त्याच्यावरून सुद्धा काढता येतो. ठीक. सो दिस इज इक्वल टू A1 ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन s चा इनव्हर्स, पहिलाच फॉर्म्युला किती येतो 1 प्लस A2 ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन s स्क्वेअर त्याचा इनव्हर्स. आता लक्षात घ्या, तुम्ही हा फॉर्म्युला वापरताय की हा वापरताय, डिपेंड्स. हा वापरताय की हा वापरताय. तुम्ही म्हणणार हा स्टँडर्ड फॉर्म्युला हा घेऊया, हा घ्या. 1 अपॉन s रेस टू n प्लस 1 साठी फॉर्म्युला आहे. इथं काय 1 अपॉन s रेस टू 2 म्हणजे यांची व्हॅल्यू या केस मध्ये यांची व्हॅल्यू 1 होणार. इकडचा अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड फॉर्म्युला यांची व्हॅल्यू किती होणार 1. म्हणजे 1 अपॉन s रेस टू 1 प्लस 1 म्हणजे हा 2 आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू 1 झाली. काय फॉर्म्युला आहे t रेस टू n म्हणजे t रेस टू 1 अपॉन n फॅक्टोरियल म्हणजे 1 फॅक्टोरियल ब्रॅकेट कंप्लीट प्लस A3 आणि ब्रॅकेट मध्ये इथं यांची व्हॅल्यू किती असणार आता 2. हा 3 आहे ना, म्हणजे यांची व्हॅल्यू 2 झाली, कारण तो 3 म्हणजे n प्लस 1 आहे. यांची व्हॅल्यू 2 झाली. t रेस टू n, t रेस टू 2 अपॉन n फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं 1 अपॉन s 1 अपॉन s स्क्वेअर 1 अपॉन s क्यूब. पॅटर्न लक्षात येऊन जातो बघा. 1 अपॉन s म्हणजे t स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल. एक एक ने कमी होतो ना. 1 अपॉन s रेस टू 4 असेल तर t क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल. 1 अपॉन s रेस टू 5 असेल तर t रेस टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल. एक ने कमी होतो, म्हणून ते 2 4 5 लिहून ठेवायचे. आता आन्सर म्हणून जातात A1 into 1 म्हणजे A1
प्लस टी रेस टू 1 म्हणजे टी, 1 फॅक्टोरियल म्हणजे 1, टी अपॉन 1 म्हणजे टी, तो झाला a2t प्लस इकडे a3t स्क्वेअर डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. लिहू स्क्रीनशॉट घेऊन टाका. पुढे चौथा एक्झाम्पल घेऊ अजून. जे अजून जॉईन झालेले त्यांना सांगून द्या. म्हणा अजून बऱ्याच जण मला ऍबसेंट दिसत येतं काही जणांचे. ते 9-10च्या हिशोबाने असते. आज Hello, थोडस sir. मुद्दाम हा Hello. 2 तारखेपर्यंत थोडस दर्शनला कल्पना आहे. 2 तारखेपर्यंत तो असणार आहे त्यामुळे थोडस जाणं येणं सुरू आहे माझं तिकडे. हॅलो सर, ते 1 फॅक्टोरियलचं कसं काय? 1 फॅक्टोरियल 1 असतो. फॅक्टोरियल आपण शिकलेलो डिप्लोमाला. 1 फॅक्टोरियल 1 असतो, 2 फॅक्टोरियल 2 असतो, 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 into 1, 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 into 2 into 1. आणि 1 फॅक्टोरियल इज ऑलवेज 1, 0 फॅक्टोरियल इज ऑल्सो 1, 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 into 1, 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 into 2 into 1. लाईक दॅट मग ते चालत राहणार पुढे जेवढा तुम्ही मोठा नंबर. ओके, सो दिस इज थर्ड. लेट अस टेक फोर्थ. Laplace inverse of 3 upon s plus 2 minus 2s upon s square plus 25 plus 3 upon s square plus 9. ठीक, बघा सोल्युशन मध्ये 1 by 1 ऍडिशन सबट्रॅक्शन आहे मध्ये, सेपरेट सेपरेट इनव्हर्स येणार प्रत्येकात. पहिला आता इनव्हर्स 3 कॉन्स्टंट, लॅपलास इनव्हर्स पण आता घ्यायचा 1 upon s plus 2 चा. पुढे मायनस साइन आहे तर मायनस साइन. 2 कॉन्स्टंट तो बाहेर, इनव्हर्स कोणाचा s upon s square plus 25 म्हणजे s square plus 5 square, 25 ला 5 square लिहून टाकलं. तिसऱ्यामध्ये प्लस 3 कॉन्स्टंट बाहेर, इनव्हर्स कुणाचा 1 upon s square plus 3 square, 9 म्हणजे 3 square. This is equal to 3 into 1 upon s plus 2 या फॉर्म्युलानुसार 1 upon s plus a, त्याचा इनव्हर्स e raised to minus a. पहिल्यासाठी होणार e raised to a ची व्हॅल्यू 2 आहे, e raised to minus 2 minus 2 inverse of s upon s square plus a square, s upon s square plus a square cos at. याचा a ची व्हॅल्यू 5 आहे, so cos 5t. पुढे प्लस 3 into 1 upon s square plus a square, हा 1 upon s square plus a square sin 80 upon a, a ची व्हॅल्यू 3 आहे, sin 3t upon 3, then equal to 3 e raised to minus 2t minus 2 cos 5t, 3 कट होतो प्लस sin 3t. काय अडचण असेल तर विचारा. सिंपल ऍप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला. सो आय होप फॉर्म्युले सगळ्या अर्थात लर्न असलेच पाहिजे. आणि फॉर्म्युले तर मी नेहमी सांगत असतो की ठीक आहे, एकदा फॉर्म्युले म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून एकदा लर्न करायचे. ठीक, फॉर्मॅलिटी म्हणून लर्न करायचेच करायचे आणि नंतर ती शीट कायम सोबत घेऊन फिरायचं. म्हणजे जेव्हा कधी क्वेश्चन सॉल्व्ह करायचा ना, आणि भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, फॉर्म्युले लर्निंग वर वेळ घालवण्यापेक्षा क्वेश्चन भरपूर सॉल्व्ह करायचे. जिथं जिथं फॉर्म्युला लागला की लगेच बघायचा काय आहे, लगेच बघायचा काय आहे. एकदा बघणार, दोनदा बघणार, तीनदा, चौथ्यांदा तुमच्या लक्षात राहून जाईल की अच्छा
1/s+2 म्हणजे e⁻²t. या पद्धतीने त्याची प्रॅक्टिस तुमची होणार. बर, सो आय होप काही डाऊट नाहीये. मग आपण सेकंड मेथड, कारण ही मेथडवर बेसिक शॉर्ट एक्झाम्पल असतात. आता सेकंड मेथड म्हणजे थेरम्स, इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मचे थेरम्स. स्क्रीनशॉट घेतला नसेल घेऊन घ्या. इरॅज करतोय आपण, पूर्ण बोर्ड इरॅज करतोय. आता थेरम्स कडे जाऊया. So second method second, use of theorems of inverse Laplace transforms. Use of theorems of inverse Laplace transform. Let us see one by one. First shifting theorem. First shifting theorem. What is first shifting theorem? If Laplace inverse of capital F of S is equal to F of t, then Laplace inverse of capital F of S plus A is equal to e⁻at into F of t. Let us understand this theorem. बघा, आपल्याला हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, माहिती आहे आपल्याला. F of S चा इन्व्हर्स असतो F of t. F of S चा इन्व्हर्स असतो F of t. फर्स्ट मेथड मध्ये आपण बघितलं ना की 1/s त्याचा 1/s² + a² त्याचा sin 80/a. ठीक आहे, ते जे स्टँडर्ड फॉर्म्युले ते आहे. म्हणजे F of S असेल तर त्याचा इन्व्हर्स F of t असतो. हे माहिती आहे आपल्याला टेबल वरून फर्स्ट त्याच्यामध्ये. आणि त्या केस मध्ये जर मला लॅप्लास इन्व्हर्स काढायचा असेल F of S plus A चा, म्हणजे S इज रिप्लेस बाय व्हॉट? S plus A. S च्या ठिकाणी जर S plus A असेल तर या S plus A चा इफेक्ट काढण्यासाठी, लँग्वेज लक्षात घ्या, या S plus A चा इफेक्ट काढण्यासाठी इकडे राईट हँड साइडला मी e⁻at ने मल्टिप्लाय करतो. S त्या ठिकाणी कोण आलेला आहे? S plus A. मग त्या केस मध्ये राईट हँड साइडला e⁻at ने मल्टिप्लाय करायचं असतं आपल्याला. दॅट इज फर्स्ट शिफ्टिंग थेरम. लेट अस टेक वन एक्झाम्पल, मग तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल, फाइंड लॅप्लास इन्व्हर्स ऑफ S upon S² plus 6x plus 25. आता या प्रकारचा क्वेश्चन आहे.
आणि हा जर सॉल्व्ह करायचा असेल दिस इज सॉल्व्ह बाय युजिंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम. सगळा कम्प्लीट क्वेश्चन आपल्याला यस मध्ये दिसतोय बघा, सगळ्या ठिकाणी यस आहे. पण आता याला मी काहीतरी करून यस प्लस ए मध्ये कन्वर्ट करणार सो दॅट, पण याचे स्टँडर्ड आपल्याकडे इन्व्हर्स फॉर्म्युले नाहीये. आता आपण त्याला कन्वर्ट करूया. सो हियर वी कॅन राईट दिस ॲज लॅप. ओके, इकडे लक्ष देऊया. स्क्वेअर प्लस एक्स प्लस 25. नाउ कम्प्लीटिंग द स्क्वेअर इन डिनॉमिनेटर. या डिनॉमिनेटर मध्ये स्क्वेअर कम्प्लीट करायचा आहे मला. आता स्क्वेअर कसा कम्प्लीट होणार बघा डिनॉमिनेटर मध्ये. स्क्वेअर प्लस 6x. ठीक आहे. आणि थर्ड टर्मचा फॉर्म्युला जर आठवत असेल इंटिग्रेशन मध्ये थर्ड टर्मचा फॉर्म्युला घेतलेला होता. थर्ड टर्म 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे मुळात शॉर्टकट लक्षात घ्या. इंजिनिअरिंगला आपण काय एकदम छोटासा फॉर्म्युला वगैरे ते लिहून काही करणार नाही. शॉर्टकट लक्षात घ्या. जी मिडल टर्म असते 6 त्याला 2 ने डिवाइड केलं. 6 ला 2 ने डिवाइड केलं किती झाले 3. त्या 3 चा स्क्वेअर घेतला. 3 चा स्क्वेअर काय असतो 9. नाउ दिस इज कंप्लीट स्क्वेअर. ऍक्च्युली ब्लर दिसतोय सर, ब्लर स्क्रीन ब्लर झालाय कॅमेरा. आता ब्लर कसं काय झाला मध्येच जस्ट सेट. फोन आला होता मध्ये, त्याच्यामध्ये मी उचलला नाही, त्यात काहीतरी डिस्टर्ब झालं. ठीक आहे. ओके, तर कम्प्लीटिंग स्क्वेअर मध्ये काय करायचं. हा 6s आहे ना, 6 डिवायडेड बाय 2 इट इज 3 आणि त्या 3 चा स्क्वेअर म्हणजे 9. हा स्क्वेअर ॲज इट इज 6s ऍड केली. इथं कोण आहे 25. इथं कोण आहे 25 घेतलाय कोण मी या ठिकाणी 9. ठीक आहे. इथं आपण 9 लिहिला, मग पुढे लिहिणार प्लस 6. कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड. हा एक कम्प्लीट स्क्वेअर झाला, 16 वेगळा आहे. मग आता न्यूमरेटरची काय ऍडजस्टमेंट करायची. तर बघा डिनॉमिनेटर मध्ये जो स्क्वेअर आहे तो कुणाचा स्क्वेअर आहे, तो आहे s प्लस 3 चा स्क्वेअर. डिनॉमिनेटर मध्ये s प्लस 3 चा स्क्वेअर आहे, म्हणून न्यूमरेटर मध्ये मी लिहिणार हा s आहे, त्याला मी लिहितो s प्लस 3 मायनस 3 प्लस 3 केला मायनस 3 केला, म्हणजे s चा sच राहिला मुळात, पण लिहिताना असं लिहितो. आता रिझन काय याचं मागचं ते लक्षात घ्या. हा s प्लस 3 वेगळा होऊन जाणार आहे, मायनस 3 वेगळा होणार. This is nothing but Laplace inverse of s plus 3 ब्रॅकेट मध्ये मायनस 3 अपॉन इकडे हा कम्प्लीट स्क्वेअर आहे s प्लस 3 चा स्क्वेअर आणि पुढे प्लस 16 म्हणजे तो 4 चा स्क्वेअर. So now you can observe that this complete is a function of s plus 3. It is a function of s plus 3 म्हणजे s plus 3. मग या s प्लस 3 चा इफेक्ट जर काढायचा असेल तर इथे e रेस टू मायनस a घ्यावा लागतो. s प्लस a आहे, s प्लस a च्या ठिकाणी कोण असला पाहिजे s असला पाहिजे, मग e रेस टू मायनस a घ्यावा लागतो. मग इथे होऊन जाणार लिहितो ऍड्रेस फर्स्ट शिफ्टिंग थेरम आणि त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू किती या ठिकाणी बघा s प्लस a म्हणजे s प्लस 3 a ची व्हॅल्यू 3 आहे. मग इकडे काय होणार e रेस टू मायनस a म्हणजे e रेस टू मायनस 80 म्हणजे मायनस 3t. आणि हे केल्यामुळे शिफ्टिंग थेरम यूज केल्यामुळे आता लॅप्लास इन्व्हर्स कोणाचा घ्यायचा फक्त f ऑफ t म्हणजे f ऑफ s चा, म्हणजे s प्लस a नाही राहणार. आता s प्लस a नाही राहणार, त्याच्यावर काय येणार फक्त s येणार. मग s प्लस 3 आहे तो झाला s, पुढे मायनस हा 3 डिनॉमिनेटरला हा s प्लस 3 आहे तो झाला s, त्याचा आहे स्क्वेअर आणि प्लस
4चा स्क्वेअर. हा काही डाऊट आहे का? आवाज येत नाही तुमचा. मीटिंग एंड होण्यात आहे. सर वॉइस क्लिअर नाही आहे आपकी. हा मीटिंग एंड होण्यात आहे. मी मीटिंग एंड करतो आणि परत मीटिंग स्टार्ट करतो. परत जॉईन व्हा. मीटिंग एंड करतो.